मित्रांनो, तुम्हाला दिसत असेल माझ्यामागे किती सुंदर असा सनसेट आहे, जसा मी विचार केलेला तसंच. नमस्कार मित्रांनो, मी कोमल आज पुन्हा एकदा तुमच्या समोर एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे. तर आज आहे रविवार आणि मी थोडं माझं तब्येत खराब असल्यामुळे मी विचार केला की आज थोडा आळस होत होता मला रायडिंगला जायचा. पण मी इतकी जास्त काय म्हणतात ॲडव्हेंचर माझ्यामध्ये कुठून भरलं आहे की आज मी म्हटलं नाही, किती काय झालं तर आज मला कुठेतरी निवांत ठिकाणी जायचं आहे. तर त्याच्यामध्ये थोडीशी बाईक राईड होऊनच जाऊ द्यात. तर तुम्हाला जर माहिती असेल की पनवेलच्या अलीकडे थोडंसं आणि चौकच्या जवळ मोरबे डॅम तुम्ही कधी ऐकलं असेल, तर आज आपण चाललो आहे तिथे, जिथे खूप छान असा सनसेट पॉईंट बघायला मिळतो असं मी खूप दिवसापासून ऐकते लोकांकडून. तर मी आज जाणार आहे तिथे आणि त्याच्यासाठी माझ्यासोबत माझे 2 मित्रसुद्धा आहेत. माझ्यासोबत मयूर आहे आणि शुभजित दोघंही आहेत. तर त्या दोघांसोबत त्यांनी मला सजेस्ट केलं की कोमल आज आपण इथे जाऊयात. सो मी तुम्हाला सांगेल की माझा अनुभव तिथे कसा होता आणि जेव्हा तुम्ही शॉर्ट बाईक राईडला तिथे जाऊ शकता की नाही. तर व्हिडिओ आपण आता सुरू करतोय. पण जर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा छोट्या मोठ्या शॉर्ट राईडच्या, लॉंग राईडच्या, ॲडव्हेंचरस व्हिडिओ मी तुमच्या नेहमी आणू शकेन. खूप दिवसाने मी या साईडचं ॲक्च्युली हे करते आहे, राईड करते आहे. लास्ट टाईम आपण आलेलो तेव्हा कोथळीगड, आणि कोथळीगडाचा व्हिडिओ मी बनवलेला दिवाळीच्या सीझनमध्ये. मी लहानपणापासून शिवभगवानचं स्टॅच्यू बघते आहे ह्या देवाचं, आणि इथे रस्त्याने येता जाताना हे चौक आलं की ह्याच्यावरूनच कळतं मला नेहमी लहानपणापासून. आता आपण आलो आहे चौक फाट्यावर आणि इथून राईट साईडला तुम्हाला हा रस्ता मागचा माहिती असेल तर तो कर्जतला. सो तुम्ही माझा कोथळीगडाचा व्हिडिओ बघितला असेल तर आपण जो मुंबईवरून येणारा रस्ता आहे तर आपण इथेच लेफ्ट घ्यायला सांगितलेला आहे या रस्त्यावरून. तुम्हाला तो समोर दिसत असेल तर तो जो गड आहे तो आहे इर्शाळ गड, आणि इथे तुम्हाला खूप कोविडच्या मधली एक दुर्घटना माहिती असेल की तिथे राहणारी एक वस्ती जी होती वाडी, ती सगळी डोंगराखाली लपून गेली. तर पूर्ण डोंगर जो आहे त्याची माती पूर्ण खाली घसरली आणि ते गाव जे आहे एका रात्रीमध्ये गायब झालं. सो तिथे मी ऑलरेडी पहिले जाऊन आले खूप वर्षाआधी. सो त्याची एक मी तुम्हाला आठवण करून दिली फक्त. आता आपण जर चाललो आहे तर म्हटलं सनसेटसोबत थोडं काहीतरी खायला, नाश्ता तर पाहिजे, म्हणून आम्ही आता आलो इथे चौक गावामध्ये. आता आम्ही इथे शोधतो, आम्हाला हवा एक गॅस, छोटा मी स्टोव आणला आहे माझा, तुम्हाला माहिती असेल छोटूसा आहे, त्याला जो गॅस कनेक्ट करतो ब्युटेन गॅस, तो आपल्याला हवा आहे. आणि त्याच्यासोबत माईट बी आपण मॅगी किंवा पास्ता बनवणार आहोत. तर ते सगळं सामान आता घेतो आहे. तर चला आपण जरा थोडं शॉपिंग करूयात. आपण आता चौकमध्ये एंट्री करतोय. आलो आपण चौकमध्ये. आता मला भूकही लागली आहे, पण ठीक आहे, मी थोडंसं कंट्रोल करते. आणि चला गाडी पार्क करायला लागेल ना. अरे 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 गाडी घेऊन आली आणि मी विसरूनच गेली की मला गाडी पार्क पण करायला लागते. मागच्या वेळेसच्या ॲक्सेसरीजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगायचं विसरली की माझा हँडल जो आहे तो पूर्णपणे वळत नाही. तर जेव्हा तुम्ही हँडल बार रेजही करताय आणि जेव्हा ही विंडशील्ड लावताय तर हा त्याच्यामध्ये एक पॉईंट आहे. सो बिलकुलच आयडिया नाही आहे तिथे आपल्याला कुठे भेटणार आहे गॅस. पहिले ते शोधायला लागेल ना. तर जेवण म्हणते स्नॅक्स आपला राहून जायचं. दादा मराठी हिंदी काय बोलतोस? हां, तर माळ घातली दादानी बघ. हे बघा आपल्याला भेटलेला आहे आपल्याला ब्युटेन गॅस सिलेंडर. आपल्याला आपला सिलेंडर भेटल्यानंतर आपण चाललो आता पास्ता घ्यायला. सो पास्ता भेटतोय की पास्ता आहे का? तो वरती जो बस होतील ना 2 कॉफी. सो मी तुम्हाला आमच्या घरातला किस्सा सांगते. आमच्या घरामध्ये खारी आम्हाला सगळ्यांना खूप आवडते. मी किती डायटिंग किती जिम केलं, मी खारी नेहमी खाते. त्या मित्रांनो आपली सगळी शॉपिंग झालेली आहे आणि आमचा जो एक मित्र आहे तो अजून एक मित्र जॉईन करतोय. तो आपल्याला आणणार आहे छोटा आपला जो स्टोव आहे तो, जो की माझा मी त्याकडे दिलेला, आणि त्याचसोबत आपली छोटी छोटी भांडी, जेणेकरून आपल्याला हे बनवायला भेटेल. सो आता आपल्याला हा रस्ता मी तुम्हाला दाखवलेला कर्जतला याचा लेफ्ट, जो की तुम्हाला माहिती असेल ॲज युजुअल.
सो आपल्याला इथे लेफ्टला वळलो आपण कर्जतच्या रस्त्याला आणि लेफ्ट साईडला इथे मुरबेट डॅम आहे. सो इथे पुढे गेलं की रस्ता आपल्याला लेफ्टला टर्न मारायचा. तुम्हाला इथे दिसतच असेल किती गर्दी आहे विकेंडची. हे बघा भरभरून गाड्या तिथे नुसत्या गाड्या 4 व्हीलर. सो आपण सरळ 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 चाललो आहे. अजून आपण कोणता टर्न घेतलेला नाही आहे. सो तुम्हाला ही जागा माईट बी माहीत असावी की नसावी. हा आहे ND स्टुडिओ. सो इथे सर्व प्रकारचे सेट अवेलेबल आहेत आणि इथे तुम्ही जोधा अकबरचे जो आहे किंवा प्रेम रतन धन पायो हे सगळे जे मूवी आहेत हे सगळे इथे शूट झालेले आहेत. आता मला वाटतंय कुठेतरी लेफ्ट टर्न घ्यावा लागेल. तर मित्रांनो आता आपण आलो इथे आणि आपल्याला वळायचं लेफ्ट साईडला. चौकच्या इथून राईट टर्न मारला तर तिथून आपण सरळ सरळ आलो आतमध्ये इथे कर्जतच्या रस्त्याला आणि इथे आल्यावर आपल्याला आता इथे लेफ्टसाठी आपल्याला वळायचं आहे. पण ह्याच्यामध्ये आता माझा फ्रेंड मागे राहिला आहे त्याच्यामुळे मी येऊन थांबलेली आहे. खडी मशीन येते राईट साईडला. सो इथे खूप धुळीचं वातावरण आहे. तर मित्रांनो तुम्हाला हा जो खाली ट्रॅक दिसतोय हा आहे कर्जत आणि पनवेलची लोकल ट्रेन आहे तिचा. सो त्याचं काम कसलं जोरात चालू आहे ते बघा. मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कर्जत स्टेशनपासून जो रस्ता आणि पूल काढलेला आहे त्याचं व्हिडिओ दाखवलेली कोथळीगडाच्या व्हिडिओमध्ये. सो तुम्हाला ती माहितीच असेल. ते एक्सप्रेसची ट्रेन आहे ही. इथे सरळ सरळ जायचं आणि हा इथे बघा राईटला वळला तुम्ही की आपल्याला दिसेल आता मुरबेचं धरण. किती सुंदर असा नजारा आहे. मध्ये एक छोटासा एरिया आहे जो पाण्याच्या एकदम मधोमध्ये. मला नाही माहिती तिथे जायला रस्ता माईट बी आहे. सो मी ट्राय करेल तिकडे जाण्यासाठी. खूप सुंदर असं वाटतं इथे बघायला. छान असं विचार करा हे पावसाळ्यामध्ये किती सुंदर वाटत असेल. सो इथे असं कोणती परमिशन नाही आहे ॲक्च्युली कॅम्पिंग करायची. सो आज आपण तसलं काही करत नाही आहे पण खूप सुंदर जागा आहे. तर इथे मी आता जेव्हा आली तेव्हा तुम्ही बघितलं असेल दोन्ही साईडनी छान छान असे विलाज आहेत, रिसॉर्ट्स आहेत इथे. आणि आता मी इथे बघते तर ह्या साईडला गावही आहे छोटंसं एकदम छान असं. सो मला भारी वाटतं इथे कारण मी आधी जेव्हा ही काम केलं तर मी खूप जास्त असं डोंगरामध्येच एरियामध्ये काम केलेलं होतं. माझा जो जॉब होता तो. तिकडे त्या साईडला बघा कसं मुलं क्रिकेट खेळतात आहेत. खाली किती लकी आहेत ती मुलं. हे आहे सूदिंग आहे कारण संध्याकाळ झाली आणि मस्त वाटायला लागलं मला. आणि हे बघा समोर कसं आहे. तर मित्रांनो तुम्हाला दिसत असेल माझ्या किती सुंदर असा सनसेट आहे जसा मी विचार केलेला तसंच. आणि इथे अजिबात गर्दी नाही. आज संडे आहे तरी पण इथे मला कोणत्याही प्रकारची गर्दी दिसत नाही. फक्त आमच्या दोघांच्याच गाड्या इथे आहेत आणि आपल्याला पलीकडच्या साईडला तिकडे जायचं आहे. आपल्याला आपला जो संध्याकाळचा नाश्ता बनवायचा आहे तो आपल्याला आता तिथे जाऊन बनवायचा आहे. बट माझा फ्रेंड येतो आहे तर आपण त्यासाठी वाट बघतो आहे कारण आमचं मेन जे कंटेनर आहे ज्याच्यामध्ये आपण बनवणार आहे जे ते नाश्ता तोच घेऊन येतो आहे. सो तोपर्यंत आपण इथे बसून थोडा एन्जॉय करूयात. आणि संडेच्या दिवशी इथे एवढी म्हणजे गर्दी नसणं ही खास बाब आहे. सो मी खूप एन्जॉय करते आणि तुम्ही पण एन्जॉय करा.
तर मित्रांनो, आपण ज्याची आतुरतेने वाट बघत होतो असा हा माझा मित्र आलेला आहे आणि मला खूप जास्त भूक लागली आहे. तर आपण मस्तपैकी पहिले इथे आपली जागा सेट करूयात आणि आपलं खाण्याची व्यवस्था करूया. तर ही आमची एकुलती एक पूर्ण ग्रुपची केचवाची चेअर आहे. सो आधीचं उद्घाटनासाठी हा प्लॅन झालेला ॲक्च्युली. सो आम्ही आलो आणि मी ह्याचं उद्घाटन करत आहे आज. सो याच्यानंतर मी मांडीवरच बनवणार जे बनवायचं आहे ते खायला. तर मित्रांनो, मोरबे धरण हे रायगड जिल्ह्यातील पनवेलजवळ जी धावरी नदी आहे त्याच्यावर बांधलेलं आहे. मुंबईमधील आणि नवी मुंबईमधील जे पाण्याची कमतरता होती ते पूर्ण करायचं काम ह्या धरणाचं म्हणू शकतो आणि तिथला जो विकास आहे त्यामध्ये छोटाफार हिस्सा ह्या धरणाचा सुद्धा आहे. तर आपला सिलेंडर आलेला आहे, ह्याला फिक्स करते आणि मस्तपैकी आपण सुरू करूयात आपला खाण्याचा प्रोग्राम. तर मित्रांनो, फायनली काहीतरी आपलं बनलेलं आहे. मला आता बरं वाटतंय की मला आता खायला भेटणार आहे, कारण मला सर्दी आलेली तर मला आता एकदम असं खाऊ वाटतं, एकदम गरम गरम काहीतरी. सो बरं झालं, आता मला एकदम क्रेविंग वगैरे.